संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आता पट्टी वडगावमध्ये पोहोचत आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे ज्ञानेश्वर वाकडे यांच्या संदर्भात जी घटना घडली होती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील या गावामध्ये आता पोहोचत आहेत। आपण बघतोय दादांचं आगमन होणार आहे। त्यापूर्वी गावकरी या ठिकाणी सगळे एकत्रित आलेले आहेत। पट्टी वडगाव मधली ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत आणि अवघ्या काही क्षणातच संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन ह्या पट्टी वडगावमध्ये इथं आता काही क्षणात या ठिकाणी होत आहे आणि त्यानंतर ते सांत्वनपर भेट देणार आहेत, कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि अगदी पुढच्या काही क्षणामध्ये दादांचं या ठिकाणी आगमन होतंय। दादांच्या स्वागतासाठी हे सगळे पट्टी वडगावचे ग्रामस्थ या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। सांत्वन भेट आहे आणि त्यासोबतच त्या परिवाराला न्याय मिळावा ही भावना या सगळ्या नागरिकांची आहे आणि ही भावना घेऊनच हे सगळे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। बरोबर 5 वाजता जरांगे पाटलांचं आगमन इथे होणार होतं, परंतु रस्त्यामध्ये पाऊस असल्यामुळे गाड्यांचा वेग कमी झाला आणि त्यामुळे दादांना इथे पोहोचायला निश्चितपणे थोडासा उशीर होतोय। परंतु हे सगळेजण न्यायाच्या अपेक्षेने आणि कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी मनोजदादा जरांगे पाटील इथे येत आहेत आणि दादांना घेण्यासाठी हे सगळेजण ग्रामस्थ गावच्या वेशीवरती येऊन या ठिकाणी थांबलेले आहेत। थेट पट्टी वडगावमधली ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत। आता कुठल्याही क्षणी मनोजदादा जरांगे पाटलांचं आगमन या पट्टी वडगाव नगरीमध्ये या ठिकाणी होत आहे। अंबाजोगाई तालुक्यातलं आणि परळी मतदारसंघातलं हे गाव आहे पट्टी वडगाव आणि या पट्टी वडगावमध्ये आता मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन काही क्षणात होत आहे आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी घेणार आहेत। हे सगळे जे ग्रामस्थ आहेत ह्या सगळ्या ग्रामस्थांची ही गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो आणि या ठिकाणी सगळेजण अत्यंत आतुरतेने मनोजदादा जरांगे पाटील यांची या ठिकाणी हे सगळे वाट पाहत आहेत। लहान मुलं या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक आणि मोठी सगळीच माणसं गावातून या ठिकाणी सगळेजण जमलेले आहेत आणि इथली सगळी जी आहेत ती तुम्हाला सगळी दृश्य मी या ठिकाणी लाईव्ह दाखवतोय की पट्टी वडगावमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांच्या ह्या आगमनाच्या वेळी या ठिकाणी हे सगळेजण या ठिकाणी थांबलेले आहेत। या ठिकाणी घटना घडलेली आहे। हा असू द्या, नाही आता येणार आहेत आता 2 मिनिटात, नाही नको तर या ठिकाणची सगळी लाईव्ह दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की सांत्वनपर भेटीसाठी दादा येत आहेत। काय काय नेमकं आता इथे दादा येत आहेत, गावकऱ्यांशी ते भेटणार आहेत, बोलणार आहेत, कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि नेमकं काय घडलंय त्याच्या संदर्भातही ते संपूर्ण माहिती या ठिकाणाहून घेणार आहेत। आणि आता ही सगळी संध्याकाळच्या वेळी अगदी 5 वाजल्यापासून सगळेजण मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रतीक्षेत हे सगळे गावकरी आहेत आणि सगळेजण या ठिकाणी एकत्रित येऊन मनोजदादांच्या या ठिकाणी प्रतीक्षेत हे सगळे आहेत। तर या गावामध्ये आपण आलेलो आहेत। आपण बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा इथे आहे आणि हे सगळे ग्रामस्थ आहेत। मनोजदादा जरांगे पाटलांवरती प्रेम करणारं हे गाव आहे आणि या ठिकाणी दादांचं आगमन अगदी या ठिकाणी आता काही क्षणात होतंय। हे सगळे ग्रामस्थ अगदी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होते आणि मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा आता या ठिकाणी पोहोचत आहे। अगदी या ठिकाणी काही क्षणांमध्येच मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा या ठिकाणी पोहोचलेला आहे। दादांचा ताफा आता या पट्टी वडगाव नगरीमध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते मनोजदादा जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। ही सांत्वनपर भेट आहे आणि आज या ठिकाणी संघर्ष योद्धे या ठिकाणी पोहोचत आहेत आणि संघर्ष योद्ध्याचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या आगमनाच्या वेळी पट्टी वडगावमध्ये ही जी सगळी गर्दी आहे ती आपण या ठिकाणी पाहतोय आणि हे सगळे जे बांधव आहेत ते अगदी मगापासून या ठिकाणी वाट बघतायत। या ठिकाणी अगदी ग्रामीण भागातलं हे चित्र आहे। या ठिकाणी अगदी काही क्षणामध्येच दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे। पट्टी वडगावमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी या सगळ्या ग्रामस्थांकडून या ठिकाणी घटनेची माहिती देखील या ठिकाणी आपण काही वेळात या ठिकाणी घेणार आहोत, परंतु तत्पूर्वी मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन हे आता या ठिकाणी झालेलं आहे आणि दादांचा संपूर्ण ताफा पट्टी वडगावमध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे। पट्टी वडगावमध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा पोहोचलेला आहे। अगदी लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सगळेच जण या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या प्रतीक्षेत या ठिकाणी सगळेजण थांबलेले आहेत। तर या ठिकाणी आपण बघतोय हा संपूर्ण ताफा या ठिकाणी पोहोचलेला आहे। मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा संपूर्ण ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। आपण बघतोय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा संपूर्ण ताफा
जो आहे तो या पट्टी वडगावमध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे। आपण पाहतोय आत्ताची या घडीची सगळी लाईव्ह दृश्य थेट पट्टी वडगावमधून आणि या ठिकाणी आपण बघतोय की संघर्षोदे मनोजदादा जरांगे पाटील यांचा ताफा पट्टी वडगावमध्ये या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि दादांच्या स्वागतासाठी हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण बघतोय या ठिकाणी संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा संपूर्ण ताफा आणि हे सगळे ग्रामस्थ त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी थांबलेले आहेत। संघर्षोदे मनोजदादा जरांगे पाटील हे सांत्वनपर भेटीसाठी या गावामध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत आणि हा संपूर्ण जो ताफा आहे तो दादांचा या ठिकाणी आता पोहोचलेला आहे। आपण बघतोय की हे पट्टी वडगावचे सगळे ग्रामस्थ आहेत ते संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी एकत्रित जमलेले आहेत। आपण बघतोय ए दमानी जाऊ दे रे। आपण बघतोय दादांचं आगमन या ठिकाणी होत आहे। जय शिवराय जय शिवराय। संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपण पाहतोय संघर्षोदे मनोजदादा जरांगे पाटील यांची गाडी आलेली या ठिकाणी आणि दादांची गाडी आपण या ठिकाणी दादांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आपण बघू शकतो संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांचं आगमन या ठिकाणी दादांचे सगळे सहकारी दादांच्या सोबत आहेत आणि संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन ए गर्दी सरपा बाजूला पुढची। आपण पाहतोय पट्टी वडगाव मधली ही दृश्य आहेत। संघर्षोदा मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघतोय दादांची गाडी या ठिकाणी आलेली आहे। पट्टी वडगाव मधली ही लाईव्ह दृश्य आहेत थेट किती लांब आहे? थोडं थोडं तर आपण पाहतोय पट्टी वडगाव मध्ये या ठिकाणी पोहोचलेलो आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आहे आणि काही क्षणामध्ये या ठिकाणी दादांचं आगमन सांत्वनपर भेटीसाठी ज्ञानेश्वर वाकडे यांच्या घरी सांत्वनपर भेटीसाठी संघर्षोदे मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचत आहेत।
आपण पाहतोय या ठिकाणी काही क्षणातच आपण त्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी घरी पोहोचतोय. दादांची गाडी पाठीमागून येते आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे. अगदी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे आम्ही थोडं पुढे चाललोय घरी आणि अगदी पुढच्या काही सेकंदामध्ये संघर्षयोद्धे मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचत आहेत. थेट पट्टी वडगाव मधली ही दृश्य आहेत. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का कमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, पुढे पाठवायला विसरू नका आणि आपल्या मौलिक प्रतिक्रिया देखील लिहायला विसरू नका. या सांत्वनपर भेटीसाठी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचतात. कोणतं घर आहे त्यांचं? घर कोणतं आहे? कुठं थांबणार आहे? कोणत्या घर आहे ते का पुढे का घर? चला. तर इकडे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचतायत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की संघर्षयोद्धे आज या ठिकाणी पोहोचायचे ते कळाल्यानंतर हजारोंचा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी अगदी कुठं थांबणार दादा? कुठं थांबणार? आतमध्ये घरात नाही ना? तर आपण बघू शकतो या ठिकाणी कुटुंबीय तर ह्या महिला भगिनी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं ना कुठं बसणार आहे दादा? इथं का? हा हो हो इथंच बसतील ना. हो अगदी काही वेळातच या ठिकाणी आता मनोजदादा जरांगे पाटील पोहोचत आहेत. आपण पाहतोय थेट पट्टी वडगावमधून ही सगळी लाईव्ह दृश्य आणि आताचे अपडेट आहे. संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे सांत्वन भेटीसाठी कुटुंबियांच्या घरी या ठिकाणी आता पुढच्या काही क्षणात पोहोचत आहेत. हे सगळे जे ग्रामस्थ आहेत ते
हां, जय शिवराय. जय शिवराय. आले आले दादा. हो आले. मनोज दादा या ठिकाणी पोहोचलेले आहेत, परंतु गर्दी प्रचंड असल्यामुळे गर्दी या ठिकाणी प्रचंड आहे, त्याच्यामुळे दादाने यायला उशीर होतोय. या ठिकाणी संपूर्ण अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातून बांधव या ठिकाणी पोहोचलेले आहेत. प्रचंड गर्दी आहे या ठिकाणी. आपण बघतोय या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत, परंतु मोठी गर्दी आहे, त्यामुळे दादांना इथे पोहोचायला उशीर होतोय. परंतु आता दादा या ठिकाणी पोहोचलेले आहेत. घर तिकडे घरात गेलेत का? घरात जायला रस्ता कुठून इथून आहे का? चला चला. हो जाऊ द्या, जाऊ द्या, पुढे पुढे जाऊ द्या. सर 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 पुढे सर का हो? हा गेलेत का घरात? दादा गेले का आतमध्ये? गेले का दादा इकडे? दादा आत गेले? जाऊ द्या. ए भैया अरे दादा सोबत सगळे एक मिनिट नाही असं असं शांत बसा आता. शांत बसा, शांत बसा.
गावातले बाहेर आपण सगळे कोण कोण आहे कधी संध्याकाळी 1 वाजता येते, कधी 1:30 वाजता येते, कधी 2 वाजता येते. अशामुळे इतकी भीती वाटायली ना आम्हाला, मुलाला असं आणि प्रत्येक गोष्टीला आम्हाला घटनांना जावं. काही सुद्धा गुन्हा नसताना काहीच मुला नाही लेकराचा तरी सुद्धा त्यांनी असं की करायला पाहिजे होतं कसं. त्याच्यामुळे न्याय झाला पाहिजे बघा लेकराचा. त्याची काळजी करू नका. न्याय भेटणं महत्वाचं आहे, त्याला पण शिक्षा व्हावी. कोण काय करत नाही बघतो ना. GNM झाला. तुम्ही भाऊ आहेत का? आमच्या लहान भावाचा मुलगा आहे. दीदी आई काकी ते मोठे कसं केलं असेल, कसं घडलं असेल, काय गुन्हा नाही लेकराचा. थोडं बाहेर ओढायला डर लागत. आमचं एवढंच म्हणणं आहे की न्याय पाहिजे. मोठे डाबा बंद होते. लाईट बी जाईल परत. आमचं एवढंच म्हणणं आहे की न्याय पाहिजे आणि इथून पुढे असं कुणासोबतच घडलं नाही पाहिजे. पूर्ण गावाला तिथे जावं लागते ना. आज एक आपलं गेलं, उद्या गोरगरिबाचं बी जाणार आहे, चांगल्याचं बी जाणार आहे. बाजारपेठ आहे आमचं ते. त्यांना सजा मिळणार त्याची काळजी नाही बाबा. आणि जायला लागतं जायचं. आपलं काय यांच्या भीतीनं कुठं जायचं नाही असं नाही ना जगू शकत आपण. ते तसं वाटायला ना. नाही काय नाही अजिबात आम्ही आहेत ना. पण आपल्या संग कोण नसतंय, एकलं माणूस जाऊ शकते. त्याच्यामुळे भीतीचा दैनंदिन व्यवहार तुमचे दरदिवसचे आहेत ते करायचे. जास्त तर दादा आमचे सगळे टायमाला येते गावात, त्याच्यामुळे जास्त भीती निर्माण झालेली. काय नाही होणार, आम्ही सगळे सोबत आहेत. काय होणार, यांना बी सजा मिळणार सगळ्याला. 1 वाजता 2 वाजता टाइम सांगून नसते त्यांचा यायचा. त्यांना अंगावर तर येऊ द्या तुमच्या, त्यांची गुंडगिरी मोडून काढू. तपास अधिकारी ते सगळे सहकार्य करतात ना. चांगला तपास चालू. ठीक. त्याच्यामध्ये दादा आज आम्ही CDR बघितले. 1:58 ते सरपंचाला बोललेला तो खोकले आपला पी आहे त्यावेळेचा होता सकाळी. त्यांनी 1:57 1:59 आणि 2:05 एक कॉल मिस केला अगोदरचा, नंतर 3 कॉल बोलला आहे. सकाळी पुन्हा 8:28 5 मिनिट बोलला आहे. कोणता एपीआय काय त्रास देतो? खोकले. काय त्रास देतो? त्या दिवशी आम्हाला वागणूक चांगली दिली नाही त्यांनी आम्हाला. म्हणजे ते संशयित आरोपीचे जे नाव घेतले त्यांना घेऊ नका, आम्हाला भीती घालत होती. आणि दुसरं एक आहे त्याच्यामध्ये त्यांचे ते कॉल जरी हे असले हा नंबर तरी त्याच्याकडे एकच नंबर आहे असं नाही, तरी 3-4 नंबर आहे. एका नंबरची CDR आणले त्यांनी. त्यांच्याकडे एक मागणी करावी की CDR पेक्षा तुम्ही लेखी
मागणी करा तुम्हाला काय काय करायचं केली आपण काल काल केली ती माझ्याकडे एक प्रत टाका ती. त्याच्यातून त्याच्याकडे हे केली. आता दुसरी आपल्याला त्या CDR बघितली. CDR बघितली. इथे या. आता कालपर्यंत आपल्याला CDR माहित नव्हतं, भेटले नव्हते, आज भेटले. म्हणजे काल भेटले त्यांना पण ते आज बघितले आपण. त्याच्यामध्ये आहे CDR मध्ये ते म्हणजे तेवढा काही आरोपी सिद्ध होत नाही. पण त्याच्याकडे दुसरे 2-3 नंबर आहेत. 3 मोबाईल आहे ना तुमच्याकडे. त्याचा जो मोबाईल आहे तो मोबाईल खोकल्याचा आणि त्यांचा जप्त करायची मागणी त्याला करायची. तुम्ही ती अर्ज करा गृहमंत्र्याला उद्या सकाळी सांगतो. उद्या सकाळी मेल करू आणि अप्परला डायरेक्ट आपलं हँड पेमेंट पत्र देऊ. ते पत्र दिले की आम्हाला एक त्याची कॉपी टाका. मी गृहमंत्र्याला सांगतो सविस्तर सगळे सखोल चौकशी करायला. म्हणजे त्याचे कॉल त्या एका नंबरवरून आहेत पण ते आरोपी सोबतचे कॉल नाही त्याच्यासोबत दुसरे नंबर तुम्हाला माहिती आहेत का? आहे. मग ते माहिती आहे 3 नंबर आहेत दुसरे. ते अर्जात टाका. नंबर टाका तिने. हा 3 नंबर टाकून त्याचा मोबाईल जप्त करून खोकल्याचा आणि त्यांचा दोघाचा आहे. कुणाचं पण असू द्या तुम्ही त्यांना घ्यायला लावतो सगळ्या. ते जे आजची त्यांनी CDR काढलाय तो त्याच्या वापरातला नंबरच नाही. 3रा नंबर आहे. दुसरे 2 नंबर आहेत. म्हणजे आम्हाला त्यापर्यंत माहिती नाही. तुम्हाला जेवढ्या काही शंका आहे तेवढ्या अर्जावर मला त्याला सगळ्यात चौकशी घ्यायला सुटणार कोणी नाही. त्याच्यात नाव देणं काम तुमचं आहे, माझं नाहीये, मला माहित नाही. तुम्ही नाव देता ते सगळे चौकशीत घ्या. का कोणचा पोलीस अधिकारी किंवा कोणी तुम्हाला त्याच्यात काही अडचण वाटते, त्रास देतोय त्याचं पण नाव सांगा. त्याला त्रास दिला ते तर आपण दिले त्याचे नाही, आता तपास सुरू झाला ना. कधीपर्यंत त्याचा त्रास झाला कधीपर्यंत मधल्या काळात कधी हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला किंवा काही तुमच्यावरती दबाव आणायचा प्रयत्न केला, कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला बाहेरच्यांनी पोलीस सोडून नाही म्हणले तसं. केलं तर ते पण सांगा. बाहेर जाताना येताना तुम्हाला कोणी त्रास दिला त्याचं नाव देऊन लगेच अर्ज द्यायचा. इथं नाही घेतलं SP ऑफिसला द्या आणि त्याची प्रत मला टाका. मी सांगतो गृह मंत्रालयाला त्यांना घ्यायला. कसला गुंडा असू दे, आपले लेकर काय मारण्यासाठी नाही येत हे ध्यानात ठेवा. आता हे आपला एक त्यांनी बळी घेतलाय, यांना सुट्टी नाही. आता त्यांना सुट्टी नाहीये कोणाला.